महाराष्ट्रात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं झालेलं अपघाती निधन आणि त्यावेळेसपासून राज्यात असलेली जी राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये सत्तांतर आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाचा प्रश्न एका बाजूला तोंड वासून असला तरी यामुळे गेल्या महिन्याभरापासून होत असलेल्या राजकीय हालचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकाच्या अपघाताबद्दल एक शोध मोहीम करण्याच्या दृष्टिकोनातून झालेला हा अपघात घातपात असल्याचं दाखवण्यासाठी आणि त्या घातपात झालेल्या प्रक्रियेवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। त्यांनी एक नव्हे तर तब्बल 2 पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा घातपात का आहे याचं वातावरण स्पष्ट केलं आणि त्यास अनेकांकडून पाठिंबा मिळाला। सत्तेची राजकारणाची फळं चाकत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचं भान असावं असंही त्यांच्या बोलण्याचा सूर हा पाहावयास मिळतो। राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण होणार हे अजितदादांच्या बोलण्यातील वाक्य हे जुनी राष्ट्रवादी असलेल्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी जरी सांगितलं असलं तरी अजितदादा पवार गटातील काही नेते याला विरोध दर्शवित असल्याचं पाहावयास मिळतं। दुःखद कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा यांच्या पत्नी सौ सुनेत्राताई पवार यांची उपमुख्यमंत्रीपदाची असलेली शपथविधी हा सुद्धा चर्चेचा विषय ठरतो। एवढंच काय तर सदर प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी तक्रार मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे दाखल करण्यासाठी गेलेल्या रोहित पवार यांना सदर तक्रार घेण्यास नकार दिल्याचं पाहावयास मिळतं आणि त्यामुळे त्या पोलिसांनी सदर तक्रारीचा अर्ज घेतला आणि त्यावर तक्रार सुद्धा दाखल केली नाही। यामुळे हा अनेक कालपासून चर्चेचा विषय ठरू लागला आहे। अनेकांनी याबद्दल वेगवेगळी मतांतरे दाखल केली असली तरी रोहित पवार यांनी आज बारामतीमध्ये सदर तक्रार देण्यासाठी गर्दी केली। त्यावेळेस त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते होते आणि विधितज्ञ सल्लागारही त्यांच्या जोडीला होते। आज कोणाची खबुतर जर हरवली तर त्याची तक्रार नोंदवता येते, पण झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी असलेली तक्रार पोलीस प्रशासन का घेत नाही अशा पद्धतीनं रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलं। तर नेमका हा प्रकार काय आहे? अजितदादा पवार यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय असल्याने सदर अपघाताचा जो चौकशीचा अहवाल आहे तो SITकडे दिला आहे आणि त्यामुळे सदर FIR दाखल करता येत नाही असं पोलीस प्रशासनाने सांगितलं। आज भारताचा नागरिक आणि संविधानानुसार सुरू असलेल्या या देशामध्ये सर्वसामान्य माणूस नव्हे तो रोहित पवार हे सुद्धा विधानसभेचे सदस्य आहेत, ते सुद्धा जनतेचं प्रतिनिधित्व करतात आणि अपघात झाला कुणाचा तर अपघात हा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जेदार असलेल्या व्यक्तीचा झालेल्या अपघाताच्या संशयाबाबतची तक्रार घेण्यास पोलीस प्रशासन सुद्धा नकार देत आहे। यामुळे या तक्रारीवरून अनेक चर्चा उधाण आलंय। एकीकडे पोलीस प्रशासन ही तक्रार घ्यायला नकार देत असलं तर याबाबत विधितज्ञ असलेले कायदेपंडित वा स्थानिक बारामतीतील वकील यांच्यामध्ये अशी तक्रार दाखल करता येऊ शकते आणि त्यामुळे या चर्चेला आगळेवेगळे उधाण असल्याचं चित्र आता महाराष्ट्रातल्या या राजकारणात पाहावयास मिळतं। आणि एवढंच नव्हे तर सदर तक्रार बारामतीतही स्वीकारली नसल्यामुळे रोहित पवार
यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणासुद्धा केल्या आहेत. तर यावेळी त्यांच्यासोबत असंख्य युवा पिढी ही मोठ्या संख्येने होती. तरी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्राताई पवार यांच्या पतीच्या अपघाताच्या घातपाताबद्दलच्या तक्रारीसाठी असलेल्या एक लोकप्रतिनिधीने जी तक्रार दाखल केली आहे त्याला वेगवेगळी कारणं, ती SITकडे चौकशी आहे, ती करण्याकरता आम्ही तक्रार घेऊ शकत नाही अशा पद्धतीने वा त्या VSR कंपनीच्या बाबतीतही तक्रार घेण्यास नकार देत असल्यामुळे यातील संशय आणखी बळावतोय. तर पक्षाचं विलिनीकरण आणि अपघाताच्या असलेल्या संशयाबाबत अनेकांची मतांतरे जरी असली तरी कायद्याच्या निकषाला अनुसरून या प्रकाराची वा या तक्रारीची नोंद करून घेणं हा मानवी अधिकार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? आज प्रत्येकाला वाटत असेल की रोहित पवार यांचं हे प्रसिद्धीचं वातावरण जरी असलं तरी कायद्यानुसार तेथे तक्रार नोंदवून घेणं हे सुद्धा संवैधानिक काम आहे. आणि या कामाला कुणाचा विरोध होतोय? आपली काही मतं असली तर नक्की सांगा. परंतु या तक्रार दाखल न करण्यामागं नेमकं दडलंय काय आणि यासाठी सत्ताधारी वा प्रशासन काय भूमिका घेतं हा सुद्धा कळीचा मुद्दा ठरतोय. सदर चर्चा गेल्या 2 दिवसापासून प्रसारमाध्यमात सुरू आहे, म्हणून त्याला उजाळा देण्याच्या दृष्टिकोनातून मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला. सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.